सिंहाची चाल गरुडाची नजर, महिलांचा आदर शत्रूचे मर्दन, महिलांचा आदर शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच आमच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची शिकवण, राजर्षी शाहू महाराजांची शिकवण. श्रोते होतो काळ होता 150 वर्षांपूर्वीचा, श्रोते होतो राज्य होतं पण कर्तबगार राजा नव्हता. मंदिर होतं पण गाभाऱ्यात देवच नव्हता. इकडे बघा, गाभाऱ्यात देवच नव्हता. कोल्हापूरच्या इतिहासात एक अंधार युगास नांदत होता. करवीरची प्रजा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला साकडं घालत होती. देवी आम्हाला आमच्या स्मृतीचं रक्षण करणारा कर्तबगारी राजा आम्हाला लाभू दे. कोल्हापूरच्या अंबाबाईने आणि डोंगरावरच्या ज्योतिबाने ही हाक ऐकली आणि राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती बनले. मित्रांनो, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी गाडगे घराण्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे होते आणि त्यांच्या आईचे नाव राधाबाई घाटगे असे होते. मित्रांनो, कोल्हापूर संस्थानाचे चौथे महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि त्यांचे शाहू असे नामकरण करण्यात आले. मित्रांनो, राजर्षी शाहू महाराज हे लहानपणापासूनच हुशार आणि शूरवीर होते. महाराजांच्या 20व्या वर्षी म्हणजे 1 एप्रिल 1891 मध्ये त्यांचा विवाह बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या मुलीशी झाला आणि त्या कोल्हापूर संस्थानाच्या महाराणी बनल्या, महाराणी लक्ष्मीबाई भोसले. मित्रांनो, महाराजांनी इमारती किल्ले बांधण्यात उत्साह न दाखवता त्यांनी समाजातील सर्व घटकांना समान वागणूक दिली. त्यांनी शेतकऱ्यांचे कल्याण आणि हित साधले. त्याचबरोबर महाराजांनी शिक्षणाचा प्रसार करण्यावर त्यांनी जास्त भर दिला. महाराजांनी शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत केले. मित्रांनो, महाराजांनी त्याचबरोबर अनेक गोष्टी निर्माण केल्या. महाराजांनी शेतकऱ्यांसाठी राधानगरी धरण बांधले. त्याचे आधीचे नाव होते लक्ष्मी तलाव. महाराजांनी न्यू पॅलेस, स्काउट बंगला असे अनेक निर्माण केली. महाराजांनी 100 वर्षापूर्वीचे जुने मैदान असून ती कुस्तीची आरपार आहे ती म्हणजे खासबाग मैदान. हे सुद्धा आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी